नाशिक महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा तिकीट वाटपाचा वाद अद्यापही थांबलेला नसल्याचं पाहायला मिळतंय। आज देखील भाजपच्या शहराध्यक्षांना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी घेराव घालत त्यांना कोंडून ठेवलं होतं। एकंदरीतच या संपूर्ण पार्श्वभूमीवर आणि नाशिक शहरात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय परिस्थिती वातावरण पाहता भाजपच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। स्थानिक पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांसह साध्या वेशातील पोलीस असतील, त्याचबरोबर होमगार्ड असतील, ते आपल्याला या ठिकाणी भाजप कार्यालयाबाहेर तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील कायदा सुव्यवस्था निवडणुकीच्या काळात बिघडू नये, शांतता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र शहरात गेल्या 2 दिवसांपासून तिकीट वाटपावरून जो वाद सुरू आहे, एकंदरीत या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।